नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये। आपण आज चालू होतो कासला। हे असं सुंदर वातावरण आज झालं होतं, पाऊससुद्धा नव्हता, त्यामुळे निरासार ढग दिसत होतं। रस्त्यानं खूप पर्यटकसुद्धा जात होते। हे बघा, मुंगूस पण निघाले। आपण तसंच पुढं सरकता आपण सरळ कासच्या दिशेने चालले होतो। पुढं बघता तर धुक्याने चादर पसरली होती। कासच्या दिशेने खूप सारं धुकं दिसत होतं। पुढं गेले असता आपल्याला कासवर जाता तर आपल्याला पूर्ण धुक्याने झाकलेलं कासच दिसत होतं। हे बघा, पूर्णपणे धुक्याने कास झाकलेला आहे। पूर्णपणे कासची फुलं उगवली असल्यामुळे पर्यटकांची खूपच गर्दी जमा होत होती। पण खूप धुकं असल्या कारणाने पुढचं काहीच दिसत नव्हतं। त्यामुळे विचार केला पुढं जाऊया का नको। पुढं कास तलावाला सुद्धा आपल्याला जायचं होतं, पण नंतर आपण इथूनच फुलं बघून समाधान मानले। इथं पण फुलांची खूप छान अशी रंगीबेरंगी व्हरायटी होती। ही बघा किती छान सुंदर फुले आहेत। खूप छान वाटली इथं थांबून। नंतर आपण चाललो पुढच्या दिशेने जायचं होतं, पण ते आपण कॅन्सल केलं। नंतर आपण चाललो परतीच्या प्रवासात। पण मित्रांनो, हे लोकेशन तुम्ही बघितलं आहे का? हे आहे AQ गावाकडे जाणारा रस्ता आणि त्या साईडचं लोकेशन। आपण तिथं मुद्दाम गेलो होतो लोकेशन बघण्यासाठी। तिथं पण धुकं होतं। नंतर आपण चाललो सातारच्या दिशेने। जाता जाता बघितलं असतं इकडचं वातावरण तर एकदम क्लिअर होतं। नंतर विचार करत मला तिकडं किती सुंदर वातावरण होतं। मित्र असते तर किती छान वाटलं असतं, पण आज आपण एकटाच प्रवास करत होतो, त्यामुळे आपण एकटंच चाललो होतो। नंतर पुढे आपण सातारा दिसायला लागला होता, त्यामुळे आपण बरं वाटत होतं सातारला जाणार। आपण तिकडून कास करून जाऊन आलो होतो ना आपण, त्याच्यामुळे। नंतर घाटातून पुढे जात असताना आपल्याला अजिंक्य तारासुद्धा दिसत, किती क्लिअर दिसत आहे बघा। अजिंक्य तारासुद्धा छान दिसत होता। तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये।